नमस्कार. लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण मराठी व्याकरणावरील 10 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहे. पण त्यापूर्वी आपण जे काल लेक्चर टाकलं होतं त्यामध्ये आपण 1 ते 10 प्रश्न घेतले होते आणि जो 10 नंबरचा प्रश्न होता त्या प्रश्नाला आपण तुम्हाला शेवटचं उत्तर कमेंट करायला सांगितलं होतं. तर मी त्याचे योग्य उत्तर सांगून देतो. बघा, तप घालीत बसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? तप करून बसणे, अंतर्मुख होऊन बसणे, तपश्चर्या करणे आणि प्रार्थना करणे. योग्य उत्तर काय? तर अंतर्मुख होऊन बसणे. पर्याय क्रमांक 2 आहे. ठीक आहे. चला आता आजचे 10 प्रश्न जे आहेत त्याला आपण सुरुवात करू. जर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. या प्रश्नांची तुम्हाला पीडीएफ पण भेटणार आहे, पण 100 प्रश्न झाल्याच्या नंतर आपण पीडीएफ आपल्या ॲपमध्ये टाकणार आहे. बघा, पहिला प्रश्न काय? शरदकाल. खाली दिलेला शब्द कोणत्या संधीचं उदाहरण विचारलेलं आहे? शरदकाल. विसर्ग संधी, व्यंजन संधी, स्वर संधी आणि हल संधी. ठीक आहे ना. मग आता शरदकाल, सर्वप्रथम आपल्याला या शब्दाची फोड करता आली पाहिजे. शरद अधिक काल, शरद अधिक काल, बरोबर ना. बरोबर काय तयार झाला? शरदकाल. अशा पद्धतीने हा शब्द तयार होतो. मग बघा, पहिल्या शब्दातील जर शेवटचा अक्षर व्यंजन असेल, पहिल्या शब्दातील शेवटचा अक्षर जर व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला अक्षर स्वर किंवा व्यंजन असेल, स्वर किंवा व्यंजन असेल, तर अशा वेळी आपण यांना काय म्हणतो? व्यंजन संधी असं म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो? व्यंजन संधी. मग इथं शरद अधिक काल बरोबर काय आले? तर शरदकाल. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. बघा, जाणून घ्या. जेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो, स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा होणाऱ्या संधीला व्यंजन संधी असं म्हणतात. ठीक आहे. यालाच म्हणजे व्यंजन संधीलाच हल संधी असे देखील म्हटले जाते संस्कृत व्याकरणानुसार. परंतु मराठी व्याकरण परीक्षेच्या संदर्भात व्यंजन संधी हा अधिक प्रचलित आणि अचूक पर्याय मानला जातो. जर पर्यायामध्ये व्यंजन नसेल, तुम्हाला ऑप्शनला जर व्यंजन संधी असं नावच नाही आलं आणि त्याऐवजी हल संधी असं जर विचारलं गेलं तर त्याचं उत्तर काय द्यायचं? हल संधी. कारण व्यंजन संधीचं दुसरं नाव काय असणार आहे? हल संधी असणार आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट. चांगले खेळाडू आजकाल घडत नाही. धातू साधित नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम आणि सर्वनाम. जे पेपरला पीवायक्यू येऊ शकता त्या पद्धतीनेच आपण पीवायक्यू घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये जास्तीत जास्त मार्क पडावेत. हीच आपले प्रयत्न असणार आहे. आता काय, चांगले खेळाडू आजकाल घडत नाही. अधोरेखित शब्द कशाला केलाय? खेळाडूला केलंय. ठीक आहे ना. खेळाडू. आणि ऑप्शन काय काय तुम्हाला? धातू साधित नामे, भाववाचक नामे, सामान्य नाम आणि सर्वनामे. सर्वनाम तर येणार नाही, बरोबर ना, कारण एकूण सर्वनाम 9 आहे. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. मग तिथं आहे का? नाही, म्हणून ऑप्शन कट झाला. त्यानंतर आता खेळाडू हे काय? तर जातीचं नाव आहे. खेळाडू काय? तर जातीवाचक नाव आहे किंवा जातीचे नाव आहे. ठीक आहे ना. त्यानंतर खेळाडू काय? अनेके. अनेके म्हणजे अनेक वचनी शब्द आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळी एखादा शब्द जातीवाचक असेल आणि नेहमी अनेक वचनी जर असेल तर त्याचं योग्य उत्तर काय असतं? सामान्य नाम असणार आहे. योग्य उत्तर काय असणार आहे? सामान्य नाम. का? तर सामान्य नाम हा नेहमी कसा असतो? अनेक वचनी असतो आणि तो जातीवाचक असतो. उदाहरणार्थ बघा, नदी. नदी काय असणार आहे? तर हे सामान्य नाम असणार आहे. का? कारण हे जातीवाचक आहे. एक एका नदी नाही, महाराष्ट्रातील, भारतातील सर्व नद्या. आणि त्याच्याच कंपॅरिझनला मी आता इथं लिहितोय गोदावरी, जे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी. मग आता गोदावरी किती आहे? गोदावरी एकच आहे, बरोबर ना. मग एक असेल तर याला विशेष नाम म्हणायचं. विशेष नाम हे नेहमी कसं असतं? एक वचनी असतं आणि सामान्य नाम नेहमी कसं असतं? अनेक वचनी. म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. ठीक आहे. जसं की पर्वत शब्द सामान्य नाम आहे आणि आपण जर कळसुबाई म्हटलं, कळसुबाई, तर कळसुबाई काय येणार तुमचं? हे विशेष नाम येणार आणि पर्वत काय? तर सामान्य नाम. ओके. नेक्स्ट. खालील वाक्यातील विभक्ती ओळखा. विद्यार्थ्यांनो भरपूर अभ्यास करा. विद्यार्थ्यांनो भरपूर अभ्यास करा. द्वितीय विभक्ती, चतुर्थी विभक्ती, पंचमी आणि संबोधन. आता आपण विभक्त्या बघूया. द्वितीयाचे प्रत्यय कोणते आहे? चलाते, चलाते, चलानाते, चलाते, सलानाते. चतुर्थी पण सारखेच आहे, दोन्ही विभक्त्या. चलाते, चलानाते. ठीक आहे. पंचमी ऊन, होऊन. पंचमी ऊन आणि होऊन हे प्रत्यय लागतात. आणि संबोधन काय? तर नो आहे. पण नो कसा आहे? अनेक वचनी.
तो कसा आहे तर अनेक वचनी, ठीक आहे ना. मग आता विद्यार्थ्यांनो भरपूर अभ्यास करा. इथं सला ते सलाना ते पण लागला नाही, इथं पण नाही, म्हणजे दोन्ही विभक्तींचे प्रत्यय सारखेच आहे. ऊन ऊन पण लागला नाही, तर कोणता प्रत्यय लागला? नो प्रत्यय लागला. नो कसा आहे तर अनेक वचनी विभक्त्यांमधला, म्हणून याचं योग्य उत्तर काय पाहिजे? संबोधन हवं असणार आहे, ठीक आहे ना. विद्यार्थ्यांनो बघा इथं नो लागलाय. चलो नेक्स्ट. रीतिभूत काळाचे उदाहरण ओळखा. रीतिभूत काळाचे. सुरेश गीत गात असे, सुरेश गीत गात असेल, सुरेश गीत गात असतो, सुरेश गीत गात राहील. बघा आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय ना, रीतिभूत काळ ओळखायचंय. ऑप्शन कट करूया. सुरेश गीत गात असेल हा काय ना अपूर्ण आहे, अपूर्ण, ठीक आहे ना. गात असेल कधी? भविष्यामध्ये, मग हा येणार नाही. सुरेश गीत गात असतो हा कसा आहे? रीती आहे, रीती. हा पण मग कोणत्या याच्यामधला आहे तर हा तुमचा वर्तमान काळामधला आहे. वर्तमान काळ. आपल्याला काय पाहिजे? भूतकाळ पाहिजे, ठीक आहे. हा पण येणार नाही. त्यानंतर सुरेश गीत गात राहील म्हटलेलं आहे, हा कसला आहे? भविष्य काळामध्ये. कधी गात राहणार आहे? भविष्य काळामध्ये. आता मी तुम्हाला एक छोटीशी टेक्निक सांगतो की रीतिभूत काळाला तर काही नाही, फक्त 4 क्रियापद पाठ करायचे तुम्हाला, फक्त 4. रीतिभूत काळासाठी कोणकोणते ते सांगतो बघा. रीतिभूत काळ 4 क्रियापद कोणकोणते? असे, वाटायची, करी. असे, वाटायची, करी. हा हे जे आहे ना तुमचे, हे रीतिभूत काळ असणार आहे. यावर प्रश्न येतो, याच्या बाहेर प्रश्न येत नाही. आणि वाची ही संपूर्ण काय रीती म्हणजे काय माहिती का? भूतकाळामध्ये क्रिया कशी ना ती सतत घडत होती, त्याला आपण काय म्हणणार आहे? रीतिभूत काळ. आणि मी जेवढा अभ्यास केला किंवा जेवढे मी पुस्तकं बघितले त्या पुस्तकांमध्ये 99%, 99 आपण 100 पण म्हणू शकतो, पण एखादा अपवाद राहतो, त्या 99% हेच क्रियापद असतात आणि त्याला म्हणतात रीतिभूत काळ. मग इथं काय म्हणले? सुरेश गीत गात असे म्हटलंय की नाही, मग पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे, ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 काय तर योग्य उत्तर. नेक्स्ट. मिनलचे पेन कालच हरवले. सकर्मणी, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी आणि भावे. आपण अगोदर काय करूया? उदाहरण लिहू. मिनलचे पेन काल हरवले, हरवले. आपण कालच्या लेक्चर म्हणजे मागील प्रश्नांमध्ये आपण बघितलेलं आहे की कर्ता कसा ओळखायचा. जे क्रियापद असतं त्याला प्रश्न करायचा. हरवणारे कोण किंवा काय? हरवणारे कोण किंवा काय याने काय भेटतो आपल्याला? वाक्यातला कर्ता भेटणार आहे. हरवणारे कोण? मिनलचे पेन काल हरवले, तर हा झाला कर्ता, कारण पेन काय तर हरवणारे, ठीक आहे, कर्ता. आता मी काल सांगितलं तुम्हाला की सकर्मक जर असेल तर वाक्यातील कर्त्याला ने प्रत्यय लावून बघावा, आणि जर वाक्य भूतकाळामध्ये गेलं तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे? सकर्मक म्हणणार आहे. आता मिनलचे पेनने काल हरवले असं लॉजिक बसतंय का? नाही, मग हा सकर्मक कट झाला, ठीक आहे. आता आजचा नवीन नियम आहे, जर कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया आणि कर्त्यापाशीच थांबत असेल, मी काय म्हटलं परत ऐका, जर कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल, क्रिया पुढे जात नसेल, तर अशा वाक्याला अकर्मक कर्तरी असं म्हणतात. अशा वाक्याला काय म्हणायचं? अकर्मक कर्तरी. कारण हरवणारे काय तर पेन आहे. मिनल जशी शाळा सुटली, क्लास सुटला, ती तिच्या घरी चालली, घरी जात असताना तिच्या बॅग मधनं पेन पडला, मग हरवणारा पेन आहे. यामध्ये मिनलची काही चुकी का? काही चुकी नाही. तिने काही काम केलंय का? नाही. तो चुकून पडलाय ना. मग क्रिया पुढे चालली का? नाही चालली. क्रिया तिथं जागेवर थांबली. मग क्रिया जर पुढे जात नसेल तर आपण त्याला काय म्हणायचं? अकर्मक कर्तरी. जसं आपण बघा काल एक हे घेतलं होतं, आपण नवीन घेऊ, राम रावण मारतो, ठीक आहे. आता बघा, रामाने रामाने रावण मारला, ठीक आहे. रामाने रावण मारला. आता मारणारा कोण आहे? तर बघा राम आहे, हा झाला वाक्यातला तुमचा कर्ता, ठीक आहे. हा झाला कर्ता. मारण्याची क्रिया कोणावर घडते म्हणजे त्रास कोण लावणार आहे? रावणाला. मग रावण काय झाला? तुमचा कर्म. जो क्रिया सोचतो तो कोण असतो? कर्म असतो. आणि मारला काय असणार आहे? क्रियापद असणार आहे, ठीक आहे ना. मग आता लक्ष द्या, इथं मिनलचे पेन काल हरवले, इथून क्रिया पुढे जात होती का? नाही. मात्र इथून क्रिया कशी आली? पुढे सरकली. म्हणजे करणारा एक होता, सोसणारा दुसरा होता. मग हे होतं तुमचं सकर्मक, हे होतं तुमचं सकर्मक कर्तरी असणार आहे, ठीक आहे ना. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. म्हणजे क्रिया पुढे येत असेल तर सकर्मक,
आणि नसेल येत ज्याच्यापासून सुरू झाली आणि त्याच्यावरच जर थांबत असेल तर त्याला काय म्हणायचं, आकर्मक म्हणायचं. ओके. तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल तर एक फक्त विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे तुमचे ओळखीचे जे आहे त्यांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. एवढीच एक विनंती आणि एक छोटीशी कमेंट करा. ठीक आहे. पुढे, मला ताप आल्यामुळे मी शाळेला जात नाही. सॉरी, मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही. वाक्याचा प्रकार ओळखा. केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य आणि यापैकी नाही. बघा एक गोष्ट सांगतो, ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता, ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच विधेय असतं, एकच विधेय असते, त्या वाक्याला केवल वाक्य असं म्हणतात. त्या वाक्याला काय म्हणतात, केवल वाक्य. केवल वाक्याला आणखीन एक नाव आहे, त्याला शुद्ध वाक्य असं देखील म्हणतात. त्याला काय म्हणतात, शुद्ध वाक्य. आता एकच कर्ता, कर्ता म्हणजेच कोण असतो, उद्देश. ठीक आहे. आणि एकच विधेय, विधेय म्हणजे काय असतं, क्रियापद. बघा, मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही. न जाणारा कोण आहे, मी आहे. मी हा वाक्यातला काय झाला, कर्ता, बरोबर ना. आणि जाणार नाही, हे नाही हे काय झालं, क्रियापद. म्हणजे एकच कर्ता आणि एकच क्रियापद आलं, म्हणून मी त्याला म्हणणार केवल वाक्य. म्हणून मी त्याला काय म्हणणार, केवल वाक्य म्हणणार. एवढं सोपं आहे, काहीच अवघड नाही. फक्त काय ना, तुम्हाला कशाला काय म्हणता हे समजलं ना, मग मराठीचे मार्क जाणार नाही तुमची. एवढी तर मी तुम्हाला शाश्वती देऊ शकतो. ठीक आहे. चला पुढे. पहिले पद महत्वाचे असणारा समास ओळखा. तत्पुरुष, अव्यय भाव, बहुव्रीहि आणि कर्म धारय. बघा, पहिलं पद महत्वाचं. पहिलं मी काल सांगितलं होतं की समासाचे प्रकार, समासाचे प्रकार किती आहे एकूण, तर समासाचे प्रकार 4 आहे. बघा 4 आहे. कोण कोणते आहेत ते पण बघा. पहिला आहे अव्यय भाव, दुसरा आहे तत्पुरुष, त्यानंतर आहे द्वंद्व आणि चौथा आहे तुमचा बहुव्रीहि. बहुव्रीहि. ठीक आहे. आता बघा, जर पहिलं पद प्रमुख असेल, पहिले पद प्रमुख असेल तर कोणता समास असणार आहे, अव्यय भाव. ठीक आहे. आपल्याला पहिलं म्हणलंय म्हणजे अव्यय भाव, उत्तर तर भेटलंय. जर दुसरं पद प्रमुख असेल, दुसरे पद प्रमुख असल्यास कोणता असणार आहे, तत्पुरुष आहे. बरं, दोन्ही पदे महत्वाचे, दोन्ही पदे महत्वाची आहे. दोन्ही जर महत्वाचे असेल तर कोणता राहील तुमचा, द्वंद्व. ठीक आहे. आणि जर दोन्ही नसून तिसऱ्या पदाचा बोध होणार आहे, काय म्हणलंय तुम्हाला, दोन्ही पदे नसून, दोन्ही महत्वाची नसून, नसून तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार, बहुव्रीहि समास म्हणणार आहे. बहुव्रीहि. मग इथे लक्षात घ्या, समासाचे एकूण 4 प्रकार पडतात. पहिलं पद असेल अव्यय भाव, दुसरा असेल तत्पुरुष, दोन्ही असेल द्वंद्व आणि दोन्ही नसून तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर त्याला काय म्हणणार, बहुव्रीहि समास म्हणणार आहे. ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअर. आणखीन उदाहरणं घेऊया आपण समासाचे. नेक्स्ट आला. नेक्स्ट, शब्दशक्तीचे प्रामुख्याने किती प्रकार मानले जातात, 2, 3, 4 आणि 5. बघा, शब्दशक्ती, शब्दशक्ती एकूण 3 प्रकारे. 3 कोण कोणते, बघा, अभिधा, व्यंजना आणि लक्षणा. अभिधा, व्यंजना आणि लक्षणा हे काय आहेत, 3 शब्दशक्ती. हा, लक्षात असू द्या. म्हणजेच किती प्रकारे, तर 3 प्रकारे. नेक्स्ट, पानिपत झाले या शब्दातील धन्वार्थ ओळखा. पानिपतचे युद्ध झाले, सर्वनाश झाले, सगळीकडे पाणी पाणी झाले आणि पानिपतची गोष्ट सांगितली. पानिपत झालं म्हणजे युद्ध झालं, बरोबर ना. हरियाणा या ठिकाणी काय झालं, पानिपतची लढाई झाली. एकूण 3 लढाई झाल्या, त्यामध्ये पानिपत झालं म्हणजे याचा अर्थ काय झाला, तर सर्वनाश झाला. म्हणजे ज्यावेळी एखादा लढाई होती, एखादं युद्ध होतं, तिथं चांगलं होतं का, नाही, तिथं काही ना काहीतरी वाईट घडणारच आहे. म्हणजेच पानिपत झालं म्हणजे काय झालं, तर सर्वनाश झालं. आणि आजचा शेवटचा प्रश्न बघा, किमान या शब्दाच्या विरुद्धार्थी, कमान, कमाल, कमी आणि जास्त. तर ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला काय करायचंय, कमेंट करायचंय. मी जेव्हा पुढचे प्रश्न घेणार आहे त्यामध्ये मी नक्की तुम्हाला याचं उत्तर कमेंट करून एक्सप्लेन करेल. पण सध्या तुम्ही काय करा, फक्त हे आपलं कमेंट करा. आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आजचं लेक्चर एवढंच होतं. लवकरच पुढील लेक्चरला आपण भेटूया. थँक्यू.